नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी.आर. आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ती म्हणजे राशन कार्ड ई-के.वाय.सी संदर्भात थोडक्यात महत्त्वाचं अपडेट पाहणार आहोत. त्याच्या संदर्भात आपण जे काही ई-के.वाय.सी करण्यासाठी आता एक मोबाईल ॲप्लिकेशन मेरा ई-के.वाय.सी ॲप सुरू करण्यात आलेलं आहे. ते संपूर्ण कशा पद्धतीनं घर बसल्या तुम्ही त्याच्याद्वारे तुमच्या फेसद्वारे कसं तुम्ही पद्धतीनं करू शकता ई-के.वाय.सी त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण आता इथे पाहणार आहोत. प्रत्यक्षात ॲपवरती कशा पद्धतीनं माहिती करायची किंवा जी के-वाय-सी आहे ती कशा पद्धतीनं करायची. त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधारला जो काही लिंक असणार आहे तो तुमच्याजवळ असणे अत्यंत गरजेचं आहे. तरच तुम्ही ई-के-वाय-सी ही तुमच्या घरी बसून मोबाईलवरून करू शकता. कशी करायची ते आपण आता लगेच पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये जायचं आहे आणि प्ले स्टोअर कुठं आहे शोधायचं आहे. प्ले स्टोअरवर क्लिक करून घ्यायचं आहे. प्ले स्टोअरवर क्लिक केल्यानंतर तिथं सर्च करायचं आहे फेस आय डी. तिथं दाखवलं फेस आयडेंटिफिकेशन ॲप, त्यावरती पाहू शकताय आधार FSRD. त्यावरती क्लिक करून त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे म्हणून तिथे इन्स्टॉल दाखवत आहे. ते केल्यानंतर परत तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये जाऊन परत तुम्हाला तिथे टाकायचं आहे मेरा ई-के.वाय.सी. मेरा ई-के.वाय.सी टाकल्यानंतर तुमच्यासमोर हे एक नंबरचं मेरा ई-के.वाय.सी ओपन जे दिसत आहे ते मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं आहे म्हणून ओपन दिसत आहे. त्या पद्धतीनं ते ॲप परत तुम्हाला ते आता ओपन करायचं आहे. ओपन केल्यावर तुमचं स्टेट जे असेल ते स्टेट महाराष्ट्र निवडायचं आहे. व्हेरिफिकेशन लोकेशनवर करायचं आहे. थोडं लाल दाखवर इरल दाखवर परत एकदा करायचं आहे. त्यानंतर केल्यानंतर येईल तिथं तुमचा आधार नंबर ज्यांची के-वाय-सी करायची आहे त्यांचा आधार नंबर तिथे टाकायचा आहे. आधार नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला जनरेट OTP यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरवर OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्हाला ई-के-वाय-सी करता येईल, अन्यथा करता येणार नाही. नसेल तर आधार सेंटरवर जाऊन तुम्ही तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक करून घेऊ शकता. त्यानंतर खाली इथं कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर कॅप्चा खाली टाकून घेऊन खाली सबमिट यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची जी काही प्रोफाईल असेल ते पूर्ण तुमची इथं माहिती दाखवलं जाईल. नाव, स्टेटस, इथं ई-के-वाय-सी स्टेटस पाहू शकता खाली तिथं काहीच नाही आहे. आणि के-वाय-सी केल्यानंतर आपण परत चेक करणार आहोत. त्याच्यासाठी आता आपण परत फेस आय-डीवर क्लिक करून आपण फोटोनं फेसद्वारे आपण के-वाय-सी करणार आहोत. तिथं तुम्हाला फ्रंटनं सेल्फी घेऊ शकता किंवा बॅक कॅमेरा घेऊन तुम्ही तिथं घ्यायचं आहे. ग्रीनमध्ये सर्कल आल्याच्या नंतर डोळे बंद चालू केले की ऑटोमॅटिकली तुमची के-वाय-सी कंप्लीट होते. जर होत नसेल तर एखादा प्रकाश वगैरे कमी पडत असतो त्याच्यामुळं होत नसते. लाल आला असतील तर ती मॅच होत नाही. त्याच्यामुळं बरोबर योग्य असा प्रकाश चेहऱ्यावर पडावा असा प्रकाश टाकून हिरवं आल्यानंतर परत ग्रीन आलं की डोळे बंद करून चालू केलं की तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट होते. इथं दाखवतं ई-के-वाय-सी रजिस्ट्रेशन सक्सेसफुली, ई-के-वाय-सी स्टेटस, टायमिंग वगैरे सगळं दाखवतं. त्याच्यानंतर आता आपली खरंच झाली का परत आपल्याला लॉग इन करून चेक करायचं आहे. त्याच्यामुळं परत आपण लॉग इनवर जाऊन परत महाराष्ट्र व्हेरिफिकेशन लोकेशन तुमचा आधार नंबर टाकून परत OTP जनरेट करणार आहोत. आणि OTP जनरेट केल्यानंतर परत तुमच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर OTP जाईल. तो OTP परत तुम्हाला इथं टाकायचा आहे. परत खाल्ला जो काही कॅप्चा असेल तो तुम्हाला इथं कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. आणि कॅप्चा टाकल्यानंतर परत तुम्हाला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता इथं तुमचं ई-के-वाय-सी स्टेटस Y दाखवत आहे, म्हणजे तुमची ई-के-वाय-सी झालेली आहे, अगोदर नव्हतं. अशा पद्धतीनं तुम्ही के-वाय-सी घरी बसून करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरी बसल्या तुमच्या आधार कार्डचं जे लिंक असलेला मोबाईल नंबर असेल त्याची OTP वगैरे घेऊन तुमच्या फेस ID घेऊन वगैरे तुम्ही घर बसल्या अशा पद्धतीनं तुम्ही तुमची राशन कार्डची ई-के-वाय-सी करू शकता. आणि तुमचे नाव कमी होणं किंवा धान्य न मिळणं या गोष्टीसाठी जे काही होणार आहे त्याच्यापासून ते तुम्ही दूर होऊ शकता. आणि तुमचं जे काही असेल तर तुम्हाला राशन वगैरे ई-के-वाय-सी झाल्यानंतर सुरळीतपणे तुम्हाला ते मिळू शकतं. अशा पद्धतीनं ज्यांची राशन कार्डची ई-के-वाय-सी करायची राहिली असेल त्यांनी करून घ्यावी. जास्तीत जास्त मित्रपरिवारांना व्हिडिओ शेअर करा, कारण की त्यांनाही याबद्दलची माहिती होईल आणि ते पण त्यांची ई-के-वाय-सी करून घेतील. अशीच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.